बापावर फार कविता लिहिल्या जात नाहीत, कारण तुझी कविता फालतू आहे असं चार चौकात सांगू शकणारे प्रामाणिक बाप अजूनही आहेत. आपल्या बाप माणसांची गोष्ट सेम असते. आपण सिनेमात पाहावा असा झपाट्यानं बदलत जाणारा काळ पाहिला. लँडलाईन, PCO, पेजर, मोबाईल असं झपाट्यानं जग बदलताना आपण पाहिलं. पण बाप नावाचं रसायन जसंच्या तसं आहे. पेपरात 7व्या पानावर 8व्या ओळीत पोराचं नाव आलं तरी गावभर दाखवत फिरणारे बाप, तो पेपर सातबाऱ्यासारखा जपून ठेवणारे बाप, पण तोंडावर आपल्याला कौतुक वाटलंय याचा थांग पत्ता न लागू देणारे बाप. लहानपणी बापाची वाटणारी भीती हा तक्रारीचा विषय नव्हता, तर अभिमानाचा विषय होता. कोण आपल्या बापाला जास्त घाबरतो यावर चर्चा व्हायची आणि आपण बापाला जास्त घाबरतो हे सांगताना छाती अभिमानानं फुलून यायची. कणगीसारखे बाप, रांजणासारखे बाप, कधी माथ्यावर आलेल्या सूर्यासारखे, कधी अचानक पडलेल्या शिरवळासारखे. दुष्काळात सुद्धा नुसतं बघितलं की आधार वाटणारे बाप. बाप सोबत आहे म्हटल्यावर कधी काही कमी पडेल असं वाटायचंच नाही. मनी ऑर्डरवाले बाप, पेपरात गुंडाळून जिलेबी आणि भजी आणणारे बाप, शाबासकी मिळेपर्यंत बापाची पाठ दाबण्यातला जो पराक्रम होता तो फार थोर होता. बापाचे पाठ सोडून देण्यासारखा आनंद आता कशात नाही. बाप नेहमी युद्धावर जाणाऱ्या सैनिकासारखा वाटायचा कामावर जाताना. मंत्री संत्री गणतीतही नव्हते तेव्हा. आपला बापच देश चालवता असं वाटायचं. कामावरून परत आलेल्या बापाला रस्त्यात गाठून हातातली पिशवी घेऊन घरापर्यंत येण्यात किती थाट वाटायचा. लाडात येऊन बापाने हातावर ठेवलेले 4 आणि 8 आणे कुठल्याही पुरस्कारापेक्षा कमी नव्हते. तुम्हाला जगानं डोक्यावर घेतलं तरी लहानपणी बापाच्या खांद्यावर बसून गर्दीत मदारेचे खेळ पाहताना जो मोठेपणा वाटला तसा मोठेपणा आता कशात नाही. पण आपण मोठं झाल्यावर, पोटापाण्यासाठी हिंडायला लागल्यावर, आपल्या लेकराची भेट व्हावी म्हणून लहान मुलागत वाट बघणारा बाप. आपण लहानपणी काही चूक झाली की बापाला घाबरून लपून बसायचो एकटे. पण आता पारावर, देवळात, गॅलरीत, गार्डनमध्ये एकटे एकाकी बसलेले वय झालेले तुमचे आमचे बाप दिसतात. वय झाल्यावर हे बाप लोक आईच होऊन जातात जणू. जरब असलेले डोळे असे मायाळू कसे होतात काय माहीत. कित्येक उन्हाळे पावसाळे झेललेले कातळासारखे बाप अचानक पावसात भिजलेल्या ढेकळासारखे मऊ होतात. यात तसं वाईट काही नाही, पण आपल्याला सवय नसते अशा मऊ सादळलेल्या बापाची. फादर्स डेला मला माहित नाही किती लोकांनी प्रत्यक्ष आपल्या बापाला शुभेच्छा दिल्या असतील. हे असं बापाला सांगता यायला पाहिजे. प्रत्येक बाप काही न बोलताही मुलाला ओळखून असतो. फक्त आपल्यालाही त्यांच्या मनातलं ओळखता आलं पाहिजे. कधी जमेल काय माहित, पण जमलं पाहिजे. पण हा बाप शब्द आपण जपून ठेवला पाहिजे. ज्ञानेश्वरांचा शब्द आहे, बाप रखमा देवी वरू. बाप खूप छान शब्द आहे. वडील म्हणजे फक्त वयाने वडील असल्यासारखं वाटतं. बाप म्हणजे कसं कंप्लीट बाप वाटतं. आपण व्यक्त व्हायला लाजायला नको बाप शब्दाच्या बाबतीत किंवा बापाच्या बाबतीतही, कारण बाप बाप असतो. म्हणजे मला बरेचसे लोक विचारतात की तुम्ही खूप चांगलं काम करता, लोकांना हसवता वगैरे वगैरे, लिहिता. तुमचे गुरु कोण? मी खूप प्रामाणिकपणे सांगतो की ते या क्षेत्रातले नाही आहेत, पण ते माझे गुरु आहेत. ते म्हणजे माझे वडील. ते शिक्षक होते, त्यानंतर ते शिक्षण अधिकारी झाले, शिक्षण क्षेत्रातच होते, आता रिटायर्ड आहेत, आमच्याबरोबर असतात. पण ते माझे गुरु आहेत. कारण मला असं वाटतं की कला किंवा लोकांना हसवणं हे सगळं एका बाजूला, पण लोकांशी जे कनेक्शन मला बनवता आलेलं आहे, लोकांशी जे नातं बनलं माझं, ते नातं बनवण्याचं काम वडिलांमुळे झालं. कारण त्यांच्यातला तो गुण माझ्यामध्ये जास्त आला. मला त्यांनी नेहमी एक गोष्ट शिकवली की आयुष्यात पैसा नसला तरी चालेल, पण आयुष्यात प्रामाणिकपणा असणं फार गरजेचं आहे. आपल्याला फार गोष्टी नाही मिळाल्या तरी चालतील, फक्त जेव्हा तू लोकांशी बोलून निघून जाशील तेव्हा ते 4 लोक तुझ्याबद्दल चांगलं बोलत असले पाहिजेत. एवढं कमाव, बाकी नाही कमावलंच तरी चालेल. मला वाटतं की एवढी मोठी शिकवण देणारा बाप प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच, जो आपला गुरु असतो, आपला मार्गदर्शक असतो. आपण सहसा म्हणतो ना की आई पण किंवा मदरहूड, आई हे करते, आई ते करते, आई सगळंच करते. तर मग बाप काय करतो? खरंय. तर
बाप हे सगळं करतो, पण त्याशिवाय सुद्धा त्याच्या फॅमिलीसाठी खूप कष्ट करून, मेहनत करून, स्वतःचे ॲम्बिशन्स, ॲस्पिरेशन्स बाजूला ठेवून तो दिवस रात्र मेहनत करत असतो आणि म्हणूनच तो बाप माणूस असतो. बापाबद्दल बोललं जात नाही. मी तर असं म्हणतो की बाबा नेहमी बिझी असतो, बाबा नेहमी अडकलेला असतो. तो म्हणतो की अरे माझी छोटीशी मुलगी आहे, तिला एक बाहुली देऊयात, म्हणून तो काम करतो बाहेर जाऊन. मग म्हणतो अरे बाहुली दिली, मग आता थोडी भातुकली पण देऊयात खेळायला. म्हणून तो खेळायला नसतो बाहुलीबरोबर, तो भातुकलीसाठी परत बाहेर फिरत असतो. तो भातुकली आणतो, बाहुली आणतो, एक घरटं आणतो. हे सगळं करायला बाबा नेहमी बाहेर असतो, पण खेळायला बाबा कधी नसतो. कमाल कमाल कमाल